तर पुढचा मुद्दा काय आहे? पहिला मुद्दा अर्निंग समजला, मनी मॅनेजमेंट, आणि त्याच्यानंतरचा आहे रिस्क मॅनेजमेंट. हे दोन्ही एकत्र घेऊ, दोन्ही मुद्दे. आता मनी मॅनेजमेंट म्हणजे काय बघा, मी इन्कम आहे माझा 50,000 रुपये. आता त्याचं मनी मॅनेजमेंट काय, की 20% सेव्हिंग करायचं आहे बाबा. आता 20% सेव्हिंग करायचं आहे, तर त्या 20% मॅनेज करता आलं पाहिजे. जसं कुणीतरी त्याच वेळेला सेव्हिंगच्या वेळेला चार्टमध्ये टाकलेलं, की त्याला काय केलं पाहिजे, डिवाइड केलं पाहिजे. म्हणजे कशात डिवाइड केलं पाहिजे? बरं, माझ्याकडे 20,000 रुपये, सॉरी 10,000, 50,000 रुपये पगारपैकी 10,000 रुपये मी सेव्हिंग करायचं ठरवलं आणि 10,000 मी आणून कुठं टाकले, शेअर मार्केटमध्ये. चालेल का? नो. इट्स अ रॉंग. हे रॉंग आहे, चुकीचं आहे. त्याला काय केलं पाहिजे, त्याला सुद्धा मॅनेज केलं पाहिजे. त्याला म्हणतात मनी मॅनेजमेंट. मॅनेज केलं पाहिजे म्हणजे काय, की ते एकाच डब्यात न ठेवता वेगवेगळ्या डब्यात ठेवले पाहिजे. बघा, पूर्वीची आमची लोकं, आता आपल्याकडे वॉलेट वगैरे आलेत, मोबाईल आलेत. पण पूर्वीची लोकं जेव्हा प्रवासाला जायची, तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या पैशांचे ते काय करायचे, समजा त्यांच्याकडे ₹1000 आहेत, ते एका खिशात ठेवायचे का? नाही, ते वेगवेगळ्या खिशात ठेवायचे. का? कारण त्यावेळेला खिसे कापले जायचे. आणि जर समजा एकाच खिशात पैसे सगळे ठेवले आणि खिसा कापला गेला, तर तिथून येणं खूप मुश्किल व्हायचं. कारण त्यावेळेला इतकी साधनं नव्हती, की फोन करा, माहिती पोहोचवा, कुणाकडून तर लगेच अर्जंट पैसे इथं मिळवून घ्या आणि परत गावापर्यंत या. हे चॅलेंजिंग असायचं. मग तसं इथं सुद्धा होऊ शकतं. समजा मी ₹10,000 आणले माझ्या पगारातून आणि एकाच विभागात पैसे लावले शेअर मार्केटमध्ये आणि तो शेअर्स भाव घसरला. तर माझे पैसे कमी व्हायला लागले ना. तर त्यामुळं त्याला सुद्धा मॅनेज केलं पाहिजे. कसं मॅनेज केलं पाहिजे? आता हे डिपेंड करतं आपल्याला. मेन म्हणजे काय, त्याला डायव्हर्सिफाय केलं पाहिजे. त्याला काय केलं पाहिजे? डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे. कशासाठी? रिस्क कमी करण्यासाठी. मनी ही डायव्हर्सिफाय केली पाहिजे. कशासाठी? रिस्क मॅनेज करण्यासाठी. आता रिस्क कशी असते? बघा, शेअर मार्केटमध्ये रिस्क आहे का? येस. एफ-डीत रिस्क आहे का? येस. म्युच्युअल फंडमध्ये? येस. गोल्डमध्ये? कमी, पण येस. क्रिप्टोमध्ये? खूप जास्त रिस्क आहे. मग सगळीकडे पैसे लावणं गरजेचं आहे. पैसे सगळीकडे लावणं पण गरजेचं आहे. का? कारण एकच आहे. एका ठिकाणी मी पैसे लावले आणि ते वाढले नाहीत आणि दुसरीकडे लावले असते तर वाढले असते. ह्याचं दुःख खूप मोठं असतं. म्हणून आपले पैसे जे काय आपण बचत करणार आहोत, त्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डिव्हाईड करणं, याला म्हणतात एक सिंपल भाषेत मनी मॅनेजमेंट. किती करायचं? तर ते डिपेंड करतं तुमची रिस्क ॲपेटाईट काय आहे. आता रिस्क ॲपेटाईट म्हणजे काय? तुमची रिस्क घेण्याची क्षमता काय? बघा, हे डिपेंड करते. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे असू शकते. मला सांगा, मी 60 वर्षाचा वयस्कर व्यक्ती आहे आणि मी रिटायर झालेलो आहे आणि रिटायर झाल्यानंतर माझा फंड आलाय. आता मी हे सगळे पैसे एखाद्या अशा क्षेत्रात लावेन, की जिथं खूप मोठे रिटर्न आहेत, पण रिस्क पण जास्त आहे. अशा ठिकाणी लावेन का मी विचार करेन की मला पैसे कमी आले तर चालतील, पण रिस्क कमी असली पाहिजे. अशा ठिकाणी लावेन. कुठं लावेन हो? माझं वय 60 आहे. माझा फंडाचे पैसे आहेत रिटायरमेंटच्या आणि मला रिस्क घ्यायची तयारी माझी जास्त असेल का कमी असेल? काय वाटतं? कमी असेल म्हणतात. ओके, करेक्ट. का? कारण त्यांच्या आयुष्यातली बचतीची ती पुंजी आहे. एकदम त्यांची इम्पोर्टंट अमाउंट आहे ना ती. आता याच्या उलट मी 20-21 वर्षाचा आहे. माझा पहिला पगार आलाय ₹50,000 आणि मी त्यातले ₹10,000 काढलेत. आता मी काय विचार करेन, हे ₹1 पण यातला गेला नाही पाहिजे, रिस्क रुपयाची नको, असा विचार करेन. काय हरकत नाही. मला जर तिथं ₹1000 एक्स्ट्रा मिळत म्हणजे 10,000 ला 20,000 मिळत असतील, पण रिस्की आहे, पण चान्स आहे 10चे 20 व्हायला, तर मी तिथं रिस्क घेईन का नाही घेईन? माझं वय किती असेल? पहिला पगार म्हणजे 25च्या आसपास. माझं वय किती आहे? 25 वर्ष आणि पहिला पगार आलाय आणि तिथं रिस्क पण आहे, पण प्रॉफिट व्हायची प्रोबॅबिलिटी, शक्यता खूप जास्त आहे. मी रिस्क घेईन का नाही? रिस्क घेणार. हे डिपेंड करतं त्यांच्या एज आणि रिस्क ॲपेटाईटवर. आता त्याच्या उलट काय होईल, माझ्यासारखं असेल, ज्याचं वय 35 ते 40च्या दरम्यान आहे, खूप काही वर्ष शिल्लक पण नाहीयेत आणि खूप यंग पण नाहीये.
तो माणूस काय मिळेल, थोडं रिस्क पण थोडंसं चालेल आणि थोडंसं सेफ्टी पण बघेल. कारण वय जसं वाढत जाईल तो सेफ्टीकडे जातो. यंग असताना आपल्याला धाडस असतं काही करायचं. कारण वय अजून भरपूर आहे, अजून कमवायला वाव आहे. पण जो रिटायर झाला त्याच्याकडे कमवायचा वाव नाहीये, त्याला घालवून चालणार नाही. मीडियम आहे म्हणजे नवीन आहे, यंग आहे. त्याला काय, त्याला वाव आहे अजून खूप काही कमवायला. म्हणून तो काय रिस्क घ्यायची त्याची तयारी जास्त असेल. 100% असेल म्हणत नाही मी, पण जास्त असेल कंपेअर टू 60 वर्षाच्या व्यक्तीच्या रिटायर झालेल्या व्यक्तीपेक्षा. आणि मीडियम असेल तो म्हणेल थोडं आता आपण सेफ मध्ये करूया, थोडीशी रिस्क इट्स ओके, पण खूप मोठी रिस्क नको. तुमचं वय किती आहे? तुमची इन्कम किती आहे? तुमच्या गरजांसाठी तुमच्यासाठी ते पैसे जे आहेत ते किती इम्पॉर्टंट आहेत? म्हणजे याचा अर्थ काय हो, की सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला असेल का रिस्क मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंटचा? नाही. हा डिपेंड करतो 3 प्रकारामध्ये. एक हाय रिस्क, हाय रिटर्न वाले. दुसरे असतात मीडियम रिस्क, मीडियम रिटर्न घेणारे आणि तिसरे असतात लो रिस्क घेऊन लो रिटर्न्सवर खुश असणारे. मग हे डिपेंड करतं त्यांच्याकडं असणाऱ्या पैसे, त्यांच्याकडं असणारं त्यांचं वय आणि त्यांची रिस्क ॲपेटाईट म्हणतात त्याला. क्षमता म्हणू शकतो आपण. ह्याच्यावरती डिपेंड करतं. म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं असतं. तुम्ही चेक करा, की तुम्ही कुठे आहात आणि त्यानुसार डिसाईड करावं लागेल, की मग शेअर्समध्ये किती घालायचे? बरं शेअर्स किती सिक्युअर आहेत? म्युच्युअल फंड किती आहेत? मग आता ह्याच्यात सेफ एकदम रिस्क कमी असलेलं कोण? गोल्ड. दुसरं काय? प्लॉट. हे एकदम लो रिस्क वाले झाले. ठीक आहे? एफ-डी आणि सॉरी मीडियम मध्ये काय आले? एफ-डी आणि म्युच्युअल फंड. एकदम मीडियम मध्ये आले. आणि हाय रिस्क मध्ये काय आले? कंपनीचे शेअर्स आणि क्रिप्टोकरन्सी. क्रिप्टोकरन्सी पण इन्व्हेस्ट करतात ना लोकं आज. खूप पण हाय व्होलाटाईल असेट आहे. ठीक आहे? तर या पद्धतीनं त्याला काय करावं लागेल? डिव्हाईड करावं लागेल. मग हे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली बघावं लागेल, शिकावं लागेल. म्हणून आपल्या त्या दिवसभराच्या प्रोग्राममध्ये हे थोडंसं अजून डिटेलमध्ये आपल्याला शिकता येतं. ओके? तर आता समजून घ्या पहिल्यांदा, की पहिलं मनी मॅनेजमेंटमध्ये काय एकाच हे विभागात पैसे सगळे लावायचे नाहीत. रिस्क आपल्या वय आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटची कॅपॅसिटीनुसार ती मॅनेज करावी लागेल आणि हे सगळ्यांसाठी सेम उत्तर असतं तर मी आता म्हटलं असतं, एवढ्या वयातल्या लोकांनी हे करा, एवढ्या वयातल्या लोकांनी हे करा. हे प्रत्येकाची क्षमता वेगळी असते रिस्क घेण्याची त्याच्यावरती. काही यंग मुलं असतील, ती सुद्धा लो रिस्कमध्ये जातील. का? कारण त्यांची ॲपेटाईट वेगळे असतात. डिपेंड करतं प्रत्येकाच्या एज, त्यांचा विचार करणं, त्यांचं अपब्रिंगिंग कसं झालंय त्याच्यावरती ते डिपेंड करतं. ओके? तर हे समजून घ्या. एक कॅज्युअल आन्सर आहे, की वेगवेगळ्या क्षेत्रात लावा आणि तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार त्याला लावा.